नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये आजही केंद्रस्थानी आहे. आजही महाराष्ट्राला अपेक्षा आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळावा. त्यांच्या हत्येबद्दल थोडीशी संक्षिप्त माहिती सांगतो. अतिशय अमानुषपणे छळ करण्यात आला. मानव जातीला हेवा वाटावा, अगदी ते फोटो बघावे आणि अंगावर काटा यावा अशा परिस्थितीमध्ये अमानुषपणे छळ करून देशमुखांची हत्या करण्यात आली. अंगावर त्यावेळेस कड्या मारण्यात आल्या, त्यांच्या शरीरावर लघवी करण्यात आली. नवे तर त्यांना अतिशय अमानुषपणे छळ करून निर्दय अशी हत्या करण्यात आली. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात महत्वाचा मुद्दा आता आहे तो म्हणजेच मोक्का कायदा. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा जर नोंद झाला तर जामीन मिळवणं जवळपास कठीण आहे. आणि त्यामध्येच एक नाव सर्वात जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे वाल्मिक कराड. पण खरं तर वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या वाल्मिक कराडला मुख्य कार्यकारी त्यावेळेस मुख्य आरोपी म्हणून त्याचं नाव घेण्यात आलं, त्याच वाल्मिक कराडच्या रक्षणासाठी आजही महाराष्ट्रातले अनेक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. पण वाल्मिक कराड जवळपास बाहेर येणं हे जवळपास अशक्य आहे. वारंवार अर्ज करूनही वाल्मिक कराडला दिलासा मात्र मिळाला नाही. आता वाल्मिक कराड कित्येक वर्ष तुरुंगात राहणार हा मोठा प्रश्न यावेळेस तयार झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आजही अपेक्षा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांना मात्र न्याय मिळणार. पण या खटल्यामध्ये 1800 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे. सीडीआर रिपोर्ट, मोबाईल डेटा, फॉरेन्सिक पुरावे असे अनेक साक्षीदार त्याकडे आहे. फक्त ही एक साधी केस नाही, एवढ्या मोठ्या पुराव्यांची तपासणी आणि उलटसरणी यावेळेस सगळ्या गोष्टी वाल्मिक कराडच्या विरोधात आहे. त्यामुळे वाल्मिक कराड सुटणं जवळपास अशक्य आहे. आणि याच गोष्टीमुळे सर्वात मोठा फटका वाल्मिक कराडला बसणार. काही तज्ञांचं अशी देखील भूमिका आहे, वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा आजीवन कारावास देखील होऊ शकतो. मात्र संतोष देशमुखांना न्याय मिळेल का हा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे. संतोष देशमुख या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला दणक्यावर दणके आता सातत्यानं बसतील. अनेकांना प्रश्न आहे, डिफॉल्ट बेल मिळू शकते का? म्हणजेच पोलिसांनी जर वेळेत चार्जशीट दाखल केली नसती तर आरोपीला म्हणजेच वाल्मिक कराडला जामीन मिळू शकला असता. पण या प्रकरणामध्ये, हत्येच्या प्रकरणामध्ये चार्जशीट वेळेवर दाखल झाली, त्यामुळे वाल्मिक कराड जेलमधून बाहेर येणं जवळपास अशक्य आहे. आजही महाराष्ट्राला एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय, वाल्मिक कराडला कोणती शिक्षा होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अपडेटसाठी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.